शिवार गजानन वाडीकर। आज आपण डॉक्टर ज्ञानेश्वर विठ्ठलराव केंद्रीय MD मेडिसिन केंद्रीय हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर येथे कार्यरत असलेले आज यांच्याकडून आपण TB या आजारावर मार्गदर्शन घेणार आहोत। तर आज आपण सरांकडून जाणून घेऊयात की TB होतो कसा, TBचे आजार, TBचे लक्षणे, TB पासून बचाव कसा करायचा व त्याच्यावर उपचार काय करायचे। तर आपण सरकडून माहिती घेऊया। सर, TB कसा होतो? नमस्कार। तर TB हा आजार संसर्गजन्य रोग आहे। संसर्गजन्य म्हणजे समजा एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाला पसरणारा रोग आहे। तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हे एक बॅक्टेरिया आहे। तर ते बॅक्टेरियाद्वारे हे आपलं ट्युबरक्युलोसिस हा आजार होतो। तर समजा एखाद्या रुग्णाला TB आहे, तर त्या रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे आपण कसा पसरतो हे जाणून घेऊया। समजा एका रुग्णाला TB आहे, तर दुसऱ्या रुग्णाकडे किंवा नॉर्मल माणसांना हा आजार थुंकण्याद्वारे किंवा TBचा रुग्ण शिंकला असेल, खोकलताना TBच्या रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे किंवा दुसऱ्या नॉर्मल माणसाकडे हा आजार स्थलांतरित होऊ शकतो। तर ड्रॉपलेटची साईज 1 ते 5 mm साईजच्या मधले जे ड्रॉपलेट असतात, तर ते ड्रॉपलेट हवेद्वारे उडून दुसऱ्या नॉर्मल माणसाच्या शरीरामध्ये आपल्या नाकाद्वारे फुफ्फुसामध्ये जाऊन ट्युबरक्युलोसिस हा आजार होतो। TBची काही चिन्ह लक्षणे? TBमध्ये लक्षणे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 ते 3 आठवड्यापासून खोकला असतो। खोकला म्हणजे कोरडा खोकला असतो, काही वेळेस बेंडका पण पडतो। तर 2 ते 3 आठवड्याचा खोकला आहे किंवा 1 महिन्याच्या वर खोकला आहे, ते कोणतीही ट्रीटमेंट घेतल्यानंतर कमी होत नाही। त्याच्यानंतर खोकल्यामध्ये काही पेशंटच्या रक्त पडू शकते। त्याच्यानंतर दुसरं जे लक्षण आहे ते काही पेशंटचं संध्याकाळी ताप येणे, त्याच्यानंतर काही रुग्णांचं वजन कमी होतं, काही जणांना झोपल्यानंतर घाम येते, हे लक्षण आहे। त्याच्यानंतर एवढे लक्षण आहेत। दुसरं म्हणजे पेशंटचं वजन खूप कमी होते आणि समजा 5-10 किलोनं 1-2 महिन्यामध्ये सिग्निफिकंट वेट लॉस म्हणतो आपण त्याला, सिग्निफिकंट वेट लॉस ट्युबरक्युलोसिस या आजारामध्ये होऊ शकतो। तर हे सर्व वरचे सांगितलेले सगळे जे आपले साइन्स अँड सिम्पटम्स आहेत, किंवा म्हणजे खोकला आहे 2-3 आठवड्यापासून, वजन कमी होते, ताप येते, संध्याकाळी झोपल्यावर घाम येत आहे आणि खोकला बाकीची नॉर्मल ट्रीटमेंट करून कमी होत नाही, तर आपण छातीचा एक्सरे काढून किंवा आपलं आता आपण हे सध्या आपण ट्युबरक्युलोसिस हा आजार समजा एका रुग्णाला झालेला आहे, हे आपण कसं तपासू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे छातीचा एक्सरे काढणे। ज्या रुग्णांना 2 ते 3 आठवड्यापासून खोकला आहे, वजन कमी होत आहे, ताप आहे, संध्याकाळी घाम येत आहे, त्या पेशंटचा आपण एक्सरे काढला समजा, तर एक्सरेमध्ये निमोनिया किंवा कन्सॉलिडेशन ज्याला म्हणतो आपण, ते मोस्टली अप्पर लोबमध्ये कॉमन असते ट्युबरक्युलोसिस। तर ते अप्पर लोबमध्ये ट्युबरक्युलोसिस, लंग्सच्या अप्पर लोबमध्ये जर कन्सॉलिडेशन असेल तर आपण ट्युबरक्युलोसिस सस्पेक्ट करू शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे स्पुटमचं CB नॅट। स्पुटममध्ये आपण 2 टेस्ट करतो, एक म्हणजे ZN स्टेनिंग आणि CB नॅट। ZN स्टेनिंगमध्ये आपण मायकोबॅक्टेरिया आपण मायक्रोस्कोप खाली बघत असतो, ZN स्टेन असतो, त्याच्यामध्ये जे ट्युबरक्युलोसिसचे बॅक्टेरिया आहेत ते आपल्याला दिसतात डायरेक्ट मायक्रोस्कोपमध्ये, पहिली। दुसरी म्हणजे आता प्रत्येक सरकारी दवाखान्यामध्ये, मोठ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये CB नॅट म्हणून एक आलेले आहे, त्यांना ट्रू नॅट पण म्हणतो आपण। तर ते CB नॅट जे असते ते टेस्ट कन्फर्मेटरी असते। म्हणजे CB नॅट म्हणजे आपल्या थुक्याची 3 थुक्याचे सॅम्पल द्यावं लागतात। म्हणजे उपाशीपोटीचा सकाळचं सॅम्पल थुंक्याचं एका डबीमध्ये काढून द्यायचं, ते आपण CB नॅटद्वारे टेस्ट करतो। तर त्या CB नॅटद्वारे जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आपण TBची ट्रीटमेंट वगैरे चालू करतो। तर हे तिसरी गोष्ट म्हणजे ESR जे असते ते ट्युबरक्युलोसिसच्या पेशंटमध्ये वाढून असते। तर ट्युबरक्युलोसिस फुफ्फुसाचंच नाही, तर ट्युबरक्युलोसिस सगळ्या बॉडीमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतो। TBमध्ये
लिम्फ नोड ट्युबरक्युलोसिस म्हणजे आपल्या शरीराला मानाच्या इथं असे, आता समजा इथं मान आहे, तर ह्या ठिकाणी असे गाठी वगैरे 2-3 गाठी आल्या समजा 1, 2, 3, आणि त्या गाठी 2-3 आठवडे तुम्ही ट्रीटमेंट घेतली तरी कमी होत नाही, तर आपण ट्युबरक्युलोसिस हा आजार सस्पेक्ट करू शकतो. मग त्या पेशंटला आपण त्या गाठीमधून रक्त काढून तपासणी करतो, त्याला आपण FNAC म्हणतो. FNAC द्वारे ते लिम्फ नोड ट्युबरक्युलोसिस आहे हे आपण डायग्नोसिस करू शकतो. हे झालं लिम्फ नोड ट्युबरक्युलोसिस. दुसरं झालं छातीचा, म्हणजे आपण पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस म्हणतो. दुसरं म्हणजे आपला हाडाचा पण TB असू शकतो, बोनचा ट्युबरक्युलोसिस म्हणतो आपण त्याला. तर याची आपण ट्रीटमेंट बघू शकतो. ट्रीटमेंटमध्ये मेनली 2 फेजेस असतात, इंटेन्सिव्ह फेज, कंटिन्युअस फेज. तर TBच्या पेशंटमध्ये TB हा आजार, समजा तुम्हाला TB डायग्नोज झाला, तर असं नाही की TB झाला म्हणजे पेशंटचं संपला, असं काहीच नाही. TBमध्ये तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर 100% ट्युबरक्युलोसिस कमी होऊ शकतो, गॅरंटीनं. मी माझ्या केंद्रीय हॉस्पिटल कंधारमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये ट्युबरक्युलोसिसचे स्वतः पेशंट डायग्नोस करून, पेशंटला ट्रीटमेंट चालू करून, स्वतः आपले गव्हर्नमेंट थ्रू फ्री मेडिसिन भेटतात आपल्याला, तर ते पेशंटला फ्रीमध्ये मेडिसिन देऊन 10 पेशंट माझ्याकडे रेकॉर्ड पण आहे. 10 पेशंट वजन त्यांचं 35-37 किलोचं 50 किलो झालेलं, म्हणजे 6 ते 9 महिने ट्रीटमेंट असते त्याची. तेवढी ट्रीटमेंट घेतल्यानंतर पेशंट पूर्णतः बरे झालेले आहेत. गोडदचे 2 पेशंट होते, इथं मुस्लिमचा कंधारचा 1 पेशंट आहे. असे खूप पेशंट आहेत आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊन. मी सरकारीमध्ये पण खूप पेशंट डायग्नोज करून त्यांना ट्रीटमेंट देऊन ते पेशंट बरे झालेले आहेत. तर मेन आपण ट्रीटमेंट पार्टमध्ये येऊ. मेन 2 प्रकारचे ट्रीटमेंट असतात, इंटेन्सिव्ह फेज, कंटिन्युअस फेज. इंटेन्सिव्ह फेज जे असते, आता आपण फुफ्फुसाच्या TBची ट्रीटमेंट बघू. इंटेन्सिव्ह फेजमध्ये 2 महिन्याची ट्रीटमेंट असते. त्याच्यामध्ये HRZD म्हणतो आपण त्यांना, आयसोनियाझिड, रिफाम्पिसिन, इथाम्ब्युटॉल आणि आपलं आयसोनियाझिड, रिफाम्पिसिन, इथाम्ब्युटॉल, पायरेजिनामाइड, हे 4 ड्रग आहेत त्याच्यामध्ये. तर ते वेटनुसार आपल्याला द्यावं लागतं पेशंटला, 2 टॅबलेट, 3 टॅबलेट असं. तर ते आपण इंटेन्सिव्ह फेजमध्ये हे 4 टॅबलेट 2 महिन्यासाठी देतो, ठीक आहे. आणि दुसरी स्टेज आहे ते कंटिन्युअस फेज. कंटिन्युअस फेजमध्ये HRE, आयसोनियाझिड, रिफाम्पिसिन, इथाम्ब्युटॉल हे 3 ड्रग असतात, ते 4 महिने देतात. 2 आणि 4 किती झाले? 6 महिने. तर हे झाली फुफ्फुसाची TB. फुफ्फुसाच्या TBसाठी 6 महिने तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर क्लिअर कट बरा होऊ शकतो. तरी हे झाली ट्युबरक्युलोसिसची ट्रीटमेंट, म्हणजे 6 महिने इंटेन्सिव्ह फेज, कंटिन्युअस फेज. तर ट्युबरक्युलोसिस होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? समजा TBचा रुग्ण आहे आपल्यासमोर, आपण चेक करतो तेव्हा मास्क घालायला पाहिजे, किंवा TBच्या रुग्णाला वेळोवेळी काउन्सिलिंग करायला पाहिजे की बाहेर समाजामध्ये फिरताना तुम्ही मास्क घालून फिरत जा, दस्ती लावून फिरत जा. तर ह्या गोष्टी पेशंटला काउन्सिलिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. तर आता समाजामध्ये खूप म्हणजे अशा काही गैरसमज आहेत की TB कशामुळे होऊ शकतो. असंच काही जणांना वाटते की हँडशेक केला, समजा यांना ट्युबरक्युलोसिस आहे, मी असा हात शेक केला तर काही जणांना काय वाटतं ट्युबरक्युलोसिस हात घातले आणि TB होईल, पण तसं नसते, त्याच्यामुळे होऊ शकत नाही. त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिस बाकीच्या गोष्टीमध्ये पसरतो, असं म्हणजे समजा ट्युबरक्युलोसिसचा पेशंट आहे आणि त्या समजा वापरतो गोष्टी, आपण पेशंटचे कपडे आहेत त्याच्यावर समजा ड्रॉपलेट, थुकीचे ड्रॉप पडले आणि आपण आपल्या नाकाद्वारे फुफ्फुसात गेले तर होऊ शकतो. त्याच्यानंतर ते पेशंटनं खाल्लेलं अन्न जर आपण खाल्लो त्याच्याद्वारे पण आपल्याला होऊ शकतो. ही अशा गोष्टी आहेत. तर व्यवस्थित 6 महिने ते 9 महिने, आता हाडाचा TB असेल तर 9 महिन्यापर्यंत ट्रीटमेंट असते. काही वेळेस आपल्या कमरेचा स्पायनल ट्युबरक्युलोसिस म्हणतो आपण त्याला, मणक्याचा TB म्हणतो त्याला, त्याच्यामध्ये आपण 13 महिन्यापर्यंत ट्रीटमेंट असते. तर ते व्यवस्थित ट्रीटमेंट घेतल्यानंतर क्लिअर कट ट्युबरक्युलोसिस कमी होऊ शकतो. धन्यवाद. तर धन्यवाद सर. सरांनी आपल्याला चांगल्या प्रकारे व त्यांच्या अनुभवानुसार TB या आजारावर माहिती दिली. तर पुढील आजारावरील माहिती आपण पुढील भागामध्ये पाहूया. धन्यवाद.